शेतकरी मित्रांनो, तुम्ही देखील दरवर्षी संत्री फळ पिकाचे नियोजन करत आहात का? अगदी व्यवस्थित नियोजन केल्याने देखील केलेल्या कष्टाचा भाव मिळतोय का? अचानक आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या लाखोंची नुकसान भरपाई वेळेवर मिळते का? संत्री पिकामध्ये फळगळ समस्या नक्की कशामुळे येते? अशा विविध प्रश्नांखाली आज शेतकरी मात्र पूर्णपणे भरडला गेलाय. संत्री पिकामध्ये सर्वात जास्त प्रमाणात येणारी समस्या म्हणजे फळगळ समस्या. पिकाचे योग्य नियोजन केल्याने देखील ही समस्या येत असेल असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच ना. नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, पालवी अॅग्रिको मधून मी मोनिका रोडे. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमामधून पाहणार आहोत संत्री पिकामध्ये फळगळ समस्येची कारणे काय आहेत आणि त्यावरती उपाययोजना कशा केल्या पाहिजेत. संत्री हे पीक बाकी पिकांच्या तुलनेमध्ये जास्त अन्नद्रव्य म्हणजेच खत लागणारे एक प्रकारचं पीक आहे. पिकाच्या वाढीसाठी आणि भरघोस उत्पन्न देणाऱ्या या पिकाला वेळेवर आणि दर्जेदार अन्नद्रव्यांची गरज भासत असते. जसे की संत्री पिकामध्ये फूल किंवा फळधारणा चालू असतानाचा जर विचार केला तर पिकाला कॅल्शियम आणि बोरॉन सारख्या अन्नद्रव्याची जास्त गरज भासत असते. या अन्नद्रव्यांची कमतरता पडत असेल तर पिकामध्ये फळगळ होणारच हे शेतकऱ्याने समजून घ्यावे. यासाठीच आपण या अन्नद्रव्यांची फवारणी किंवा ड्रीपच्या माध्यमामधून देखील नियोजन करू शकतो. ड्रीपचे नियोजन असेल तर कॅल्शियम नायट्रेट सारखे देखील खत आपण पाण्यामध्ये मिसळून ड्रीपने सोडू शकतो. पिकाला आवश्यक असणारी जी संजीवके आहे तर ती देणे गरजेचे आहे. जास्त होणारा जो किडी किंवा रोगांचा प्रादुर्भाव आहे तो देखील आपण वेळेत नियंत्रित ठेवावा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाण्याचं योग्य नियोजन ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. जास्त प्रमाणात झालेलं किंवा पाण्याची पडलेली कमतरता अशा दोन्ही अवस्थेमध्ये देखील पिकामध्ये मोठ्या प्रमाणात फूल आणि फळगळ समस्या दिसून येते. यासाठीच पिकाच्या आवश्यकतेनुसार पिकाला पाण्याचे नियोजन करावे आणि पिकामध्ये वापसा अवस्था असताना अन्नद्रव्यांचे नियोजन केले असता त्याचा खूप चांगल्या प्रकारे पिकाला ग्रहण करण्यासाठी मदत होत असते. चांगल्या प्रकारे त्याचा फायदा होत असतो. अशा सर्वोत्तम नियोजनामध्ये आपण संत्री पिकाला फळगळ समस्येपासून पूर्णपणे थांबवू शकतो. तसेच शेतकऱ्यांसमोर दुसरा उभा असलेला प्रश्न म्हणजे संत्री पिकाला भाव मिळेल की नाही. संत्री बाजारपेठेचा विचार केला तर संत्र्यासाठी देशांतर्गत बाजारपेठ आज चांगल्या प्रकारे उपलब्ध आहेत. बांगलादेश संत्री फळासाठी सर्वात मोठा आयातदार देश म्हणून ओळखला जातो. मात्र बांगलादेश सरकारने आयात धोरणात बदल केल्याने जास्त प्रमाणामध्ये आयात शुल्क वाढवल्याने संत्री फळाची निर्यात थांबली गेली आणि याचा थेट परिणाम हा आपल्या शेतकऱ्यांवरती झालेला दिसून येतो. यावर सरकार नक्की काय पावले उचलणार याकडे तर सर्वांचे लक्ष लागलेच आहे. अधिकच्या केलेल्या खर्चाच्या तुलनेत बाजारामध्ये संत्री आणण्याच्या वेळेत बाजारभाव मात्र घसरला. तसेच मागील एक आठवड्यापासून झालेल्या पावसामुळे देखील संत्री बागायतदारांचे मोठे नुकसान झालेले दिसून येते. यासाठी संत्री फळ पीक विम्यानुसार नुकसान भरपाई मिळेल की नाही याकडे देखील शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. तसेच यावर पुढील सरकारची धोरणे काय असतील याचे देखील नक्कीच अपडेट आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाकी शेतकरी बंधूंना पाठवायला विसरू नका. धन्यवाद.